नवीन सुनाला तुम्ही वावरात पाठवू शकत नाही का? वावरात पाठवायचा आहे कारण त्याच्या जीवनात काहीतरी परिवर्तन करावं लागेल आहे त्या परिस्थितीत। मग त्यात अनेक योजना आहेत, मग त्यात केक बेकिंग असेल, अगरबत्ती असेल, मेणबत्ती करण्याचं असेल, किंवा अजून काय शिलाई कढाई असेल, मेहंदी असेल, किंवा ब्युटी पार्लर आहे। एखाद्या बहिणीला असं वाटलं का मी तळेगावला ब्युटी पार्लर टाकू शकते का? तर हो, की चांदूरला येईल, शिक्षण घेईल आणि पुन्हा तळेगावला येऊन ते उद्घाटन करू शकते, नवीन दुकान थाटू शकते। हे सर्व करून त्याची जबाबदारी कोणाची आहे? वाजू ऐकण्यासाठी काय म्हणजे तिथं सर्व करून इथं आणून तळेगाव दुकान उद्घाटन करून देण्याची जबाबदारी माझी नाही। त्यासोबतच चांदूरला पुरोपुरी शिकायला चालले म्हणजे कोणाकडे चालले? मामाकडे चालले। मामाकडे चालले तर पैसे लागत काय? अजिबात नाही। सर्वात मोठं काम हे माझ्या बहिणीच्या जीवनात मी करून पुढे म्हणून जाळेपर्यंत सांगायला लागेल की आम्ही 4-5 वर्षात बहीण भावाला मिळून घेतो। तुम्हाला बहीण भावाच्या नात्याची गंमत माहिती आहे कुठपर्यंत गेली? हो ताई, आपल्या बहीण भावाच्या नात्याची गंमत कुठपर्यंत गेली? मुंबईपर्यंत। मुंबईपर्यंत काय झालं? काय आली? काय झाली? लाडली बहीण आली। आली ना? तुम्हाला सर्वांना सांगताना मला अभिमान आनंद आहे। 5 वर्ष आधी आपण रक्षाबंधन सुरू केलं, बहिणीला साडी थोडी देत आलो। आपलं रक्षाबंधन थांबवलं का आपण? नाही। तालुक्याच्या ठिकाणी दर्शी घेत होतो, चांदूरला चांदूरचं, धामणगावला आणि नांदगावला। या बहीण भावाच्या नात्याची सर्वात मोठी गंमत काय आहे? पहिले माझ्या बहिणीने कोणी विचारेच नाही। विचारे का सांगा? अरे बहिणीला कोणी विचारे काय? जावायला कुप्पी दिली, चिवडा दिला तर बहीण तशीच। बहिणीचं महत्व कोणालाच नव्हतं। जेव्हा लक्षात आलं सर्वेले, अरे बाबा आता बहिणीच्या हाती पावर आहे, बहीण सोबत पाहिजे, म्हणून सर्व लोक करायला लागले। काय पहिले बहिणीला विचारे का कोणी? अजिबात नाही। तुमच्या गावात तो कार्यक्रम झाला ट्रेन का? चेहरे कोण दिले म्हणे 24 ते 45 पाहिजे, मोठ्या बहिणी असं काही आहे ना। आता हा ट्रेनचा किस्सा सांगतो। आपली बहीण कुठपर्यंत पोहोचली? अंतरिक्ष मध्ये आहे, विमान उडवते, बरोबर आहे, इन्स्पेक्टर आहे, सर्व जगात मोठ्या पदावर महिला आहे की नाही? आणि या सर्व जगातल्या मोठ्या पदावर महिला असल्यामुळं त्यांचं सर्वात महत्वाचं काय? आणि ज्यांनी आपल्याला ट्रेन दिली त्याची विचारसरणी काय? काय का बाई हे तू ट्रे घे, चहा कर आणि चुली कशी थांब, असंच आहे ना? म्हणजे एवढा वर्ष सत्ता बघून पैसे कमवून बहिणीला काय म्हणते? त्या टपरी ट्रे घेऊन चहा करत राह। म्हणजे यांची मानसिकता महत्वाची आहे की आपली बहीण, आपला तर संसार होऊन गेला पण आपल्या मुलीला असं करायचं काय? 20 वर्ष आधी तसंच होतं, आणबाई पोहे, दाखोबाई चेहरा, येते का गाणं म्हणता, पायाला बोट आहे काय, असे पुढे पाडे करे ना, दाता आहे का नाही? असं होऊ द्यायचं आहे काय? आपल्या बहिणीले, आपल्या मुलीला होऊ द्यायचं आहे काय? अजिबात नाही। म्हणून या लोकांपासून आपल्याला फार काळजी गरजेचं आहे। जे लोक सातत्यानं आपला फक्त गैरवापर करण्याचा प्रयत्न आहे त्याची आपलं लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून या बहीण भावाची नात्याची गंमत मुंबईपर्यंत पोहोचली। एका बहिणीने सांगितलं की मला 3000 रुपये भेटले म्हणे। किती किती भेटले? आणि त्यातले म्हणे कागदाले 1200 रुपये लागले। किती लागले? 1200 कागदाला लागले आणि 8व्या दिवशी तेलाचे भाव वाढले म्हणे। खरी गोष्ट आहे का? म्हणजे एकीकडे दिला दुसरीकडे म्हणजे एकीकडे दिलं दुसरीकडे बाबा वस्तू नाही ना झाल्या।
एकीकडे दिलं आणि दुसरीकडे हातात